सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा एक वाद ओढावून घेतलाय। ईशान्येकडील नागरिक चीनी वाटतात या पित्रोदांच्या वक्तव्याने वाद आणखीनच वाढलेला आहे। पित्रोदा यांच्यावर वर्णभेदी वक्तव्य केल्याचा मोदींनी थेट आरोपच केलाय। पित्रोदा यांनी या वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पाहूयात। Where people on east look like Chinese, where people on east look like Chinese, where people on east look like Chinese. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा काही म्हणाले आणि वाद झाला नाही असं होत नाही। काही दिवसांपूर्वी वारसा संपत्तीवरील करावरून केलेल्या वक्तव्याचा वाद मिटत नाही, तोच आता सॅम पित्रोदा यांनी आणखीन एक वाद ओढावून घेतलाय। त्यांनी ईशान्येकडील राज्यातील नागरिक चीनी दिसत असल्याचं वक्तव्य केलं। पश्चिम भारतातील लोक अरबांसारखे तर दक्षिणेकडील राज्यांमधील लोक आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात असं वक्तव्य पित्रोदा यांनी केलंय। Where people on east look like Chinese, people on west look like Arab, people on north look like, maybe white, and people in south look like Africa. Doesn't matter. We are all brothers and sisters. We all respect different language. We all respect different religion, different look, different custom, different food. सॅम पित्रोदांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। सॅम पित्रोदा यांची मानसिकता काँग्रेसची मानसिकता असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। तर सॅम पित्रोदा वर्णद्वेषी असल्याची टीका मोदींनी केली आहे। चमड़ी का रंग देख करके उन्होंने मान लिया कि द्रौपदी मुर्मू भी अफ्रीकन है और इसलिए उनकी चमड़ी का रंग काला है तो उनको हराना चाहिए। ये सोच आज पहली बार मुझे तो पता चला कि ये दिमाग कहां काम कर रहा है इनका। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सलग दुसऱ्यांदा वाद निर्माण झाल्यानं सॅम पित्रोदा यांनी ओव्हरसिरीज काँग्रेसचा राजीनामा दिलाय। पित्रोदांनी राजीनामा देण्यापेक्षा वाद निर्माण होतील अशी वक्तव्य टाळण्याची गरज होती। पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। पित्रोदा आता भविष्यात अशी वादग्रस्त वक्तव्य टाळतील अशी काँग्रेसला अपेक्षा आहे। मिलिंद सागरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।